तिची आसवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी. मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. ती गाडी कशी आली कुठून आली मला काही कळलंच नाही हो. जोशी बुवा तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. नाही नाही खरंच काही नाही. ठीक आहे मी बघतो मला काय करायचं ते. खरं काय ते आज नाही उद्या समोर येईलच. हे बघ आतापर्यंत मला वाटत नव्हतं पण आता नक्की खात्री झाली की सयाजी आपल्याला कधीही संपवू शकतो. काय म्हणतोस काय? अरे तो म्हातारा जिवंत आहे. आता तुझं काय करू मी? साहेब अजून फक्त एकच चान्स दे साहेब. पण पोरींच्या बाबतीत आपलेच लाड जास्त झालेत आणि म्हणूनच दिवसेंदिवस त्यांची नाटकं वाढायला लागलेत. त्यांचं खूप ऐकून घेतलं पण आता नाही. आता आपल्यालाच काहीतरी पावलं उचलायला हवीत. मीच अक्षयरावांना आता लग्नाविषयी स्पष्ट विचारते आणि नितीनला सुद्धा. अगं आयुष्य संपत चालले आणि त्याच्यानंतर तुला लग्नाचं आणि संसाराचं महत्त्व कळणार आहे. तुला संसाराचं किती महत्त्व कळलंय ग आत्या? वीणा, लग्नानंतरच संसाराचं महत्त्व कळतं असं नाहीये. मला कळतंय ग आत्या पण मला योग्य निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी थोडासा वेळ लागेल इतकंच. यापेक्षा जास्त मला काही बोलायचं नाही. वीणा, वीणा अगं थांब. अनु, तू तरी तिला समजावून सांग. अगं तुझं ऐकेल ती. आत्या ती तुमचं ऐकत नाही तिथे माझं काय ऐकणार आहे? अगं पण तिच्या मनात काय आहे ते काढून नको का घ्यायला आपल्याला? खूपदा प्रयत्न केलाय मी पण तिचं आहे तेच आहे. आणि तुझं तरी काय नवीन आहे ग? तुम्ही दोघेही तसल्याच आहात. हो अनु, तू अक्षयरावांकडे विषय काढला होतास का ग? कशाबद्दल? अनु अगं तुमच्या लग्नाबद्दल. आई तुला माहिती आहे ना अक्षयच्या घरात किती प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्या आईचा अजून तपास लागलेला नाहीये. त्याच्या बहिणीचा काही वेगळाच प्रॉब्लेम आहे आणि त्यातून मी लग्नाचा सारखा सारखा विषय काढणं म्हणजे जरा अतिच होतं. हो ना, त्यांच्या घरात आहेत ते प्रॉब्लेम्स आणि आपल्या घरात नाही आहेत. अगं निदान तुझ्या वडिलांचा तरी विचार करायला हवा होतास. त्यांच्या मनात एकच हुरहुर लागून राहिली की तुम्हा दोघी बहिणींची लग्न झालेली त्यांना त्यांच्या डोळ्यात एकच बघायचं आहे ग. त्यांचा सुद्धा तुम्हाला विचार येत नाही का ग? मला तसं म्हणायचं नव्हतं. पण तुम्ही दोघीही जणी लग्नाचा विषय काढल्यावर कशाला पळवाटा काढता ग? आई तुला काय वाटतं आम्हाला तुझी काहीच काळजी वाटत नाही? आई तू बाबांनी आमच्यासाठी खूप काही केलंय, अजूनही करताय. पण माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय मीही काहीच करू शकत नाही. मलाही तिचीच काळजी वाटते. अनु कुणाचं बरोबर कुणाचं चुकतंय हे सांगणंच कठीण आहे. पंच, आपण त्यांना उगाचच बोललो. आपण त्यांना असं दुखायला नको होतं. का? त्यांनी आपली मनं नाही दुखावली आहेत. हो, पण अजून लहान आहेत त्या. वहिनी एक सांगू तुला, मुलं कितीही मोठी झाली ना तरी आईबापांना ती लहानच असतात. असू दे.
करावं काहीच सुचत नाहीये. डोकं एकदम सुन्न झालंय. मला निर्णय घेण्यासाठी आणखी थांबायला हवं. नको, आणखी थांबले तर आई, बाबा, आत्या नाराज होतील. किती दिवस असं खोटं खोटं जगत राहू. वीणा, का नितीनला हो म्हणत नाहीयेस? तो माझा चांगला मित्र आहे. खोटं नाही, खरं आहे ते. कॉलेजमध्ये असताना त्यांनी मला प्रपोज केलं होतं, पण मी स्पष्टपणे त्याला नकार दिला. मी त्याला अंधारात नाही ठेवलं. तू स्वतःला अंधारात ठेवतेस. अजूनही हृदयाच्या शेवटच्या कोपऱ्यात कुठेतरी नितीन आहे. नाही, हो, नाही नाही नाही. अक्षय, तुझ्या मनात बसलेला अक्षय अजूनही गेला नाही ना? नाही, म्हणजे मला नाही माहित. मग नितीनला होकार द्यायला तुला काय प्रॉब्लेम आहे? मला नाही माहित. अजूनही अक्षयच आहे तुझ्या मनात. आणि मग अनुजाचं काय? स्वार्थी आहेस तू. तुला बहीण, आई, वडील यांचं काहीच वाटत नाही. मग अक्षयला विसर. अनुजाला तो खूप आवडतो आणि त्यालाही अनुजा आवडते. आपलं कोणावर प्रेम आहे याला किंमत नसते. कोण आपल्यावर किती प्रेम करतं याला महत्व असतं. विसर अक्षयला. हो, अक्षयला विसरण्याचा ठाम निर्णय घे आणि नितीनला होकार दे. नाहीतर तू कधीच सुखी होऊ शकणार नाहीस. पण तो माझा मित्र आहे. आणि अक्षय ज्या दिवशी मला बघायला आला होता ना, त्या दिवशी खरंच मला खूप आवडला होता. हे घोर पाप आहे. तू असं नाही करू शकत. हे बघ, अक्षय अनुजाचा आहे आणि नितीन तुझा. त्याला होकार दे. तो तुला खूप सुखात ठेवेल. काय? हो, मी अक्षयला विसरते. नक्की? नक्की. ठीक आहे. शेवटी याच्यातच तुझं भलं आहे. अक्षय, मी तुझ्या आयुष्यातनं कायमची दूर जाते. ज्या दिवशी तू मला बघायला आला होतास ना, फक्त त्या दिवशी मी नटले होते तुझ्यासाठी. पण आता पुन्हा कधीच नाही. आय एम सॉरी अक्षय. आय एम सॉरी. अनु, ताई, अनु, 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 ऐक तरी. अनु, अरे तुला मी सांगितलं होतं ना की मी सांगितल्याशिवाय तिकडे जायचं नाही म्हणून. तरी गेलास आणि मार खाऊन आलास. साहेब, मला वाटलं की पैशांनी मोठमोठ्या लोकांची तोंड बंद होतात, तसं त्या दोषाचं पण तोंड बंद करावं. हो, आणि तिकडे जाऊन तुझं तोंड फोडून घेऊन आलास. आता तरी अक्कल आली का ठिकाणावर? आली साहेब. पण साहेब, मी त्या गडकरला ना अद्दल घडल्याशिवाय राहणार नाही. हा साहेब. हो, काय करणार आहे तू? मी ना साहेब त्या गडकराला मारून टाकीन.
म्हणजे अजून तुला माझं ऐकायचं नाही तर? तसं नाही साहेब, ऐकायचं मला, पण हो ना, ऐकायचं ना, मग मी जे बोलतो तेच करायचं. साहेब पण त्यांनी आपल्या विरुद्ध पोलिसात कंप्लेंट केली तर? ते मी बघून घेईन, तू कशाला त्रास करून घेतो रे? हे बघा साहेब, जे काही करायचं नाही ते लवकरात लवकर करा. त्या गडकरीने खूप जोरात माझ्या कानाखाली आवाज काढला होता. साहेब, मीच त्याच्याविरुद्ध पोलिसात कंप्लेंट केली तर? ते मी पाहून घेत. नाही, हे फुकटची सल्ले देणार ना तर बंद कर. एक तर काम नीट करत नाही, वरनं उचापत्या करून ठेवतो सगळ्या. त्या जोशाला टपकाला सांगितलं त्याला जिवंत सोडून आलास. तर मला न विचारता त्याला उपचारासाठी पैसे देऊन आलास आणि येताना मार खाऊन आलास. साहेब, तसा मार नाही खाल्ला मी, थोडी झटापट झाली आमच्यामध्ये. पण साहेब, आपण जर आता शांत राहिलो ना तर त्यांना वाटेल की आपण त्यांना घाबरलो. त्यांना चारी मुंड्या चित करण्यासाठी ना साहेब, आपणच आता काहीतरी चाल खेळली पाहिजे. काय दिनकर, सध्याची परिस्थिती बघून मला असं वाटतं की आपण शांत बसलेलं बरं. साहेब माफ करा, पण आपण जर आता शांत बसलो तर तो मूर्खपणा ठरेल साहेब. तुझी मध्ये मध्ये तोड घालायची सवय अजून गेली नाही का रे? जरा बंद करती. साहेब, माझ्या डोक्यात ना सॉलिड प्लॅन आहे एकदम. तो प्लॅन तुझ्या डोक्यातच ठेव. तर माझ्याही डोक्यात एक प्लॅन यायला लागलाय. वेळ आल्यावर सांगेन तुला. ह्या गोष्टी ऑफिसमध्ये पण बोलता आल्या असत्या. हो, पण मला ऑफिसमध्ये नव्हतं बोलायचं. काही गोष्टी एकांतात मन मोकळेपणाने बोलल्या नाहीत ना तर त्यांचा उपयोग होत नाही. समजलं मला. बोल, तुला काय बोलायचं ते. नितीन, तुला कॉलेजचे दिवस आठवतात? ते दिवस मी अजूनही मिस करतो. एखादी स्पेशल आठवण? तुला माहिती आहे ते. तू मला प्रपोज केलं होतंस. आणि तू नकार दिलास. आईबाबांच्या संस्कारांमुळे, प्रेमामुळे, विश्वासामुळे मी तुला नकार दिला होता. तेव्हा जर मी स्वार्थीपणाने तुझ्याशी लग्न केलं असतं ना तर आईबाबांना सहन नसतं झालं. पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आताची वेगळी आहे. तुझ्यावर तितकंच प्रेम करणारा हा नितीन तुझ्यासमोर अजूनही उभा आहे. हो, पण कसला विचार करतेस? विनाज, माझ्याकडे सगळं काही आहे. ऐशो आराम, आनंद, सुख, आणि जे काय माझं आहे ते तुझंच आहे ना. फक्त तू ये. नितीन, तू खूप चांगला आहेस. मग मला नकार का देतेस? तू समजून का घेत नाहीयेस? हे बघ, या सध्या परिस्थितीत मला वाटतं की तू माझ्याशीच लग्न करावंस. नितीन, मी तुला कसं समजावून सांगू? मला सगळं माहिती आहे. काय? तुझ्या मनात अक्षय आहे. शी, काहीतरीच काय बोलतोस तू? असं काही नाहीये. सत्य आहे. चूक. हे बघ, तू अक्षयला मनातून काढ, त्याचा विचार सोड. सांगितलं ना मी तुला, तसं काही नाहीये. अक्षय नाही तर उरलो मीच ना. मग माझ्याशी असा लपंडाव का खेळतेस तू? नितीन, तू माझ्यावर आरोप करतोयस. खरंच तसं काही नाहीये रे. विणा, माझ्यापासून लपवू नकोस. अक्षय आहे ना तुझ्या मनात. नितीन, मी खूप डिस्टर्ब झालीये रे. मला खरंच काही सुचत नाहीये. विणा, काय? तू मनस्विनी आहेस. तुझं संपूर्ण आयुष्य तू तुझ्या मनातच रंगवतेस. अशी मनस्विनी राहू नकोस ग.
स्वतःला याच्यातून बाहेर काढ. तू तरी समजून घे रे मला. मी फक्त हळवी आहे इतकंच. मला मला कुणाचं मन नाही दुखवता येत. माझ्या मनाला दुःखाशिवाय काय दिलंस तू? नितीन तू माझा मित्र आहेस आणि ह्या विचारातनं तू मला बाहेर काढावंस, मला आधार द्यावास असं वाटतं मला. अक्षयचा विचार सोडून दे. अगं कोण आहे तो अक्षय? हं? देशमुख इंडस्ट्रीचा मालक. बस 1 मिनिट नाही लागणार त्याला संपवून टाकायला. नाही समजू शकत नितीन तू मला. जाते मी. थांब वीणा. काय का स्वतःला छळतेस तू? माझ्याकडे बघ वीणा, माझ्याकडे बघ. डोळे मिट. वीणा डोळे मीट. एकाग्र हो. आणि डोळे उघडल्यानंतर मला सांग की तुझ्या मनात कोण आहे ते? सांग, कोणाला पाहिलंस तू? सांग कोण आहे तुझ्या मनात? अक्षयच होता ना तो? नाही नाही नाही. आणखी ओरडून सांगू का तुला? खोटं बोलतेस तू. नाही. आयुष्यात अनेक स्त्रिया पाहिल्या, पण मनात जगणारी मनस्विनी प्रथमच पाहतोय. मला असं एकदम तातडीनं बोलवलं. दगडूशेठ, अहो तुमचीच वाट पाहत होतो. नाही, मला जरा हा बसा बसा, संकोच करू नका. काय दगडूशेठ, आम्ही तुम्हाला नेहमी आपला माणूस मानतो, पण तुम्ही मात्र आम्हाला अगदी परक समजतो. कशासाठी बोलवलं? काय काम अगदी साधं सरळ आहे, पण तुमच्यासाठी खूप फायद्याचं आहे. काम बोल. आधी पैशांचं बोलूया. बोला, किती पैसे घेणार? आधी काम बोला. काय दगडूशेठ, मी तुमच्या कर्तबगारीचे अनुभवाचे पैसे देणार आहे. तुम्ही अक्षयचं काम पाहता, त्याचे सगळे व्यवहार तुम्हीच करता, याची मला जाण आहे. तुम्ही प्रोफेशनल आहात दगडूशेठ. तेवढ्याच कामाचे जर तुम्हाला दुप्पट पैसे मिळाले, मला नाही वाटत तुम्ही ऑफर नाकाराल. हा, काय ते स्पष्ट बोला सयाजीराव. काय दगडूशेठ, प्रत्येक गोष्ट स्पष्ट बोलून चालत नाही हो. मला फक्त तेवढीच भाषा समजते. गुड. बरं, काय घेणार? थंड गरम? नाही, मला काही नको. असं कसं? काहीतरी घ्यावंच लागेल हो. सयाजीराव, मला असं वाटतंय आपण स्वतःच आणि माझाही वेळ घालवतोय. ए दगडू, तुझ्या 5 मिनिटाची किंमत बोल. चाल. मला फक्त माणसं कमवायची आहेत, पैसे नाही. दगडू, तुला सध्या जितका पगार मिळतो ना, त्यापेक्षा मी तुला 1.5 पगार देतो. माझ्याकडे जॉईन हो. तुम्ही 5 पट पगार दिलात ना, तरी मी अक्षय साहेबांना सोडून कुठेही जाणार नाही. तुमच्याकडे तर मुळीच नाही. काय रे, काय त्या अक्षयकडे? हा, इंडस्ट्री म्हणजे त्याची किंमत 0 आहे. आणि मी तुला सांगतो, लवकरच तो 0 होतो की नाही बघ. हे बघा, अक्षयराव बद्दल एकही वाईट शब्द खपवून घेणार नाही मी. हा, काय माहिती दगडू, दुसऱ्याचं खपून न घेणारे
एक दिवस स्वतःच कपून जातात. हे बघा, जे आहे ते आम्ही तोंडावर बोलतो मर्दासारखे, छाती ठोकपणे बोलतो वाघ आहोत आम्ही, वाघ. तुमच्यासारखे पाठीमागून वार करून जाणारे भॅड नाही आम्ही. अरे तुझ्या रागाचा पारा चांगली लावासारखा आहे. काय दगडूशेठ, एवढा राग बरा नव्हे. छोट्या विचारांच्या लोकांना मोठ्या आवाजात ऐकायची सवय असते. येतो मी. दगडू, काय फायदा होणार नाही रे. आज माझी ऑफर लाथडून मोठा गुरुमीत तू चाललायस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या जर तुला फुटपाथवर यायची वेळ आली ना, तर या सयाजीला आवाज दे. सगळे अपमान विसरून मी तुला नवीन ऑफर देईन. सयाजीराव, उंटाने किती मान वर केली तरी चारा पाणी खाण्यासाठी त्याला मान खालीच करावी लागते. जास्त उडू नका, जमिनीवर राहा, जमिनीवर.